शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी साहेबराव ठाकरे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी दाखल झालोय। आजची तारीख 17 फेब्रुवारी 2026 वार मंगळवार। काल लासलगाव बाजार समितीचे बाजारभाव आपण घेतले नव्हते। काल चांदोड बाजार समितीचे बाजारभाव दाखवले होते वेगवन शेती चॅनलवर। मात्र आता आपण दाखवणार आहे लासलगाव बाजार समितीचे बाजारभाव। यामध्ये पिकअपचे काय भाव निघाले आणि कांद्याचे ट्रॅक्टर काय भाव निघाले हे आपण दाखवणार आहे। कालचं मी अपडेट घेतलं मात्र लासलगावचं काल आवक होती 1800च्या आसपास आवक होती असं पकडून झाला। 1800 आवक होती दिवसभरातली लासलगाव बाजार समितीची। सर्वात जास्त भाव होता लासलगावचा 1425 रुपये आणि सरासरी 1170 रुपयाप्रमाणे बाजारभाव जे आहे ते लासलगाव बाजार समितीमध्ये काल घेण्यात आले। चांदवड बाजार समिती जर तुम्ही काल पाहिली असेल तर चांदवड बाजार समितीमध्ये 1325 रुपयाचा आपल्या व्हिडिओमध्ये एक ट्रॅक्टर आलेला होता। बाकी सरासरी 1,500 रुपयाच्या आसपास काल चांदवड बाजार समितीमध्ये भाव होते। मात्र आज लासलगाव बाजार समितीमध्ये काय भाव निघताय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। मात्र सगळ्यात अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पाहताना खाली वेगवान शेती नावाचं एक सबस्क्राईब बटन येतं यूट्यूबला आणि फेसबुकला जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो बटन येतं। हे केल्यामुळं काय घडतं, काही शेतकरी म्हणतात तुमचे व्हिडिओ आम्हाला येत नाही। न येण्याचं कारण असं आहे, यूट्यूबनं जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असाल आणि व्हिडिओला लाईक करत असाल तर यूट्यूब तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर पाठवतं। फेसबुकचं पण तसंच धोरण आहे। तर चला तर मी या व्हिडिओला लाईक करा आणि आजचे बाजारभाव जाणून घेऊया आपण काय आहे ग्राउंड लेवलवरून। आम्ही घरात बसून बाजारभाव देत नाही, ते इथं थेट आवारात येतो आणि आवारामधून हे बाजारभाव सांगतो। त्यामुळे तुम्हाला विश्वास येतो की खरोखर कमेंट करणाऱ्यांना हे लक्षात येतं। काही कमेंट करतात कशाला दाखवतात बाजारभाव, ज्यांना वाटतंय ना त्यांना म्हणा तुम्ही 8-10 दिवस येऊन दाखवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का हे काय आहे। चला तर मग या बाजारभावाचे प्रायोजक आहे योगेश कृषी, परंपरा आणि निष्ठेची समर्थ साथ। योग्य सल्ला, वाजवी दर, शेतकऱ्यांचं विश्वासाचं आणि हक्काचे दुकाने। जाधव ॲग्रो सर्व्हिसेस, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांची औषधं योग्य दरात मिळतील। शेतकऱ्यांच्या प्रगतीचे साक्षीदार, अचूक सल्ला, योग्य भाव। शेतकरी मित्रांनो, पहिली गोल्टीची गाडी आहे। आपले बिचारे मित्र आहेत ते वेगवान शेतीचे। गोल्टी दाखवून देतो तुम्हाला। पालापाचोळा आलेला आहे गोल्टीमध्ये, तरी ते सांगतील आपल्याला काय भाव गेला। काय भाव गेली? 672। अच्छा, 672 रुपये गेलेली पहिली गोल्टीची गाडी घेतली। पिकअप आहे। शेजारचा माल पाहू आपण। शेजारची गाडी आहे। कांद्याला कलर आहे पण कांदा मीडियम आहे, म्हणजे याच्यात थोडासा बारीक सबी माल आलेला आहे। मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामुळे तरी विचारू आपण काय भाव गेली। कोणी कानू इथं? हा, काय भाव गेली ही पण? 942। तुम्ही माल पाहिला, माल मीडियम साईजचा आहे। शेजारी आपले सोयरे आहे त्यांना विचारू, कांदे फेकाफेक करू राहिले। मीडियम साईज कांदा आहे। 1022 गेला हे बघ, म्हणजे एक प्रकारे एकदमच मीडियम आहे। काय भाव गेला? 1022। कोणतं गाव? आडगाव। आडगावचे शेतकरी आहे। चला, इथं कोणी पाटाचं पाणी पुढे गेले? चला आपण शेजारी शेतकरी आहे त्यांचा माल दाखवू। 2 नंबरचा माल आहे। काय भाव गेला मी तुम्हाला दाखवतो। काय भाव गेला? 952। कुठले शेतकरी? धनकवाडी येवले शेतकरी आहे। चला शेजारची पण गाडी पाहू आपण। पिकअप आहे, मीडियमच माल आहे। दाखवतो तुम्हाला। या पद्धतीची साईज आहे कांद्याची, बारीक मिक्स माल आहे। थोडासा वलसर आहे। काय भाव गेला? 1013। चला शेतकरी मित्र, एक चांगला सुपर माल दाखवतो मी तुम्हाला। सुपर म्हणजे तरी माझ्या नजरेत पाहिजे तसा नारळी सारखाच, म्हणजे त्याचा आकार नाहीये। नारळीचा आकार जर घ्यायचा झाला ना शेतकरी मित्रांनो, या अशा पद्धतीने आकार येऊन जातो थोडासा, पण थोडा हा दबका कांदा आहे म्हणजे तरी पण काय भाव गेला विचारू। याच्यात अशी थोडी चपट कांदे आले ना मग व्यापारी घेत नाही। त्या नारळासारखा आकार जो येतो ना त्याला जास्त भाव। तरी काय भाव गेला विचारू? 1202 रुपये। काल होते गाव शनिवारी काय भाव गेला? 1360 रुपये। आज हाच कांदा आहे का? 1200 किती गेला? 1202 का? बरं। शेतकरी मित्रांनो, हा माल एकदम सुपर क्वालिटीचा आहे। मी तुम्हाला आज शेतकरी का नाही दाखवणार, त्यांना बिचाऱ्यांना वाटतंय हा माझा माल चांगला होता पण कमी भावात गेला, मी त्यामुळे शेतकरी दाखवणार नाहीये। मी तुम्हाला हे मैदान दाखवतोय बाकीचं, कारण ते जे कसं आहे त्यांचं म्हणणं आहे 1300 किती गेला हो सोयरे? 1320 रुपये गेलेला आहे लासलगावच्या बाजार समितीमध्ये। आज मी त्यांना दाखवत नाही कारण ते थोडे नाराज झाले। माल त्यांचा 1400च्या आसपास जायला पाहिजे होता प्रामाणिकपणे, पण 1320 गेला ना। 1320 रुपये गेला। मी तुम्हाला
दाखवते कारण त्यांचं म्हणणं आहे का आज आम्हाला दाखवू नका तुम्ही, आम्ही नाराज झालो. कांद्याची ट्रॅक्टर दाखव तुम्हाला. कांद्याचं ट्रॅक्टर काय भाव गेला? कांद्याचं ट्रॅक्टर काय भाव गेला पाहू बरं का. कुठले शेतकरी ते विचारू. एकदम माल आहे ना, माल चांगला आहे बरं का दादा. ह्या याला नारळी माल म्हणतात. पाहून घ्या हा नारळी कांदा, याला पाहून घ्या. हा नारळी म्हणजे मी आज तुम्हाला हलके बी माल दाखवले. याची कलर क्वालिटी पाहून घ्या शेतकरी मित्रांनो. तुम्हाला मी वर ट्रॅक्टर वरून बी दाखवतो. घ्या पाहून. माल नजरेत भरणारा माल आहे, आकार आहे मालाला. म्हणून काय भाव गेला मी तुम्हाला विचारतो. शेतकरी आपल्या समोर आहे. काय भाव गेला? 1452. आयला पहिलेच ट्रॅक्टर शूट केला आणि मी 1452 गेला. विड पहिल्यांदाच लावला होता का? हो पहिला. व्यापाऱ्याचा नाही ना माल? नाही व्यापारी. काही एडपट कमेंट कर द्या खाली मध्ये. व्यापाऱ्याचा माल दाखव तुम्ही. नाही व्यापाऱ्याचा नाही. कोणतं गाव तुमचं? नांदगाव डोंगरगाव. नांदगाव डोंगरगाव. ओके बरं बरं. पावती दाखव बरं एकदा. शेतकरी मित्रांनो हा कांदा 1452 जाण्याचं कारण असं आहे. कमावलं म्हणून. हा ते कष्ट म्हणजे कष्ट करून कमावलाय. कष्ट करून कमावलं असं त्यांचं म्हणणं आहे. काही कमेंट करतात ना खाली, तुम्ही व्यापाऱ्याचा बोगस माल दाखवतो खोटा नाटा. तसं काही नाही, मालाचं मोल होतं. तुम्ही पाहून घ्या कांदा डोळ्यात भरणार आहे. एवढे शेतकरी इकडे उभे आहे, याला एवढी साक्षीदार ग्वाही देतात. व्यापारी काही नसतं. ट्रॅक्टर भरायचं काम चालू आहे. कांदी साईज माल तुम्हाला क्वालिटी दाखवून देतो. या पद्धतीचा माल आहे. सोयरे काय भाव गेला? 1053. अच्छा कोणतं गाव? निंबाळ. बर बर. चला शेजारी विचारू आपण काय भाव गेला. 1000 रुपये. 2 नंबरचा माल आहे शेतकरी मित्रांनो. या अशा पद्धतीनं माल येतो. हे बघ कॉल थोडं टरलं कमी आहे. काय भाव गेला? 1000 रुपये. 1000 रुपये. कोणतं गाव? सावरगाव. सावरगाव. बरं. शेतकरी मित्रांनो इथे एक ट्रॅक्टर आहे, तुम्हाला तोही माल दाखवतो. थोडा माल आहे पण थोडा कलर कमी आहे, पण माल मोठा आहे बरं का. काय भाव गेला पाहून घ्या. अशा पद्धतीचा माल आहे. कलर पण आहे पण टरलं सोडायला लागला माल. दादा काय भाव गेला? 1200. कोणतं गाव? टाकळी. अच्छा बर बर बर. 1200 रुपये गेला. शेजारी माल आहे. शेजारी शेतकरी विचारू आपण. मालाची क्वालिटी अशी आहे शेतकरी मित्रांनो पाहून घ्या. काय भाव गेला? 1000 रुपये. कलर कमी, काय कारण? 4 महिने झाले. अच्छा त्यांनी कार्यक्रम करून टाकला. भाव नाही कांद्याला भावच नाही हो. हा. कांदा आहे कूलर सुपर कांदा आहे, म्हणजे चांगलाच आहे. चमकुरायला कांदा. थोडा नारळी मिक्स वाटतोय. तर काय भाव गेला विचार? काय भाव गेला? 1160. 1160. कमी जाण्याचं कारण सांगा. आपले सगळे शेतकरी पाहते. मार्केटच कमी झालंय. मार्केट तर कमीच झालं, तो वाद नाही. पण याच्यात मिक्स का बरं झालंय नारळी आणि ते असं चपटा चुपटा? पाणी वाढवतात. पाण्यानं असा आकार बदलतो. अच्छा म्हणजे पाण्यानं सुद्धा गडबड होऊ शकते बुवा. शेवटचं पाणी ज्यावेळेस जास्त झालं कमी. शेवटचं पाणी भरलं ना त्यावेळेस आवाट होतं 10-12. बरं त्यानं असल्यामुळे वावर लवकर सुकल्यामुळं त्याच्यामध्ये साईज मध्ये गडबड झाली. ओके. कोणी आहे की इथं नाही का? आपलं कोणतं शेजारी कोणी का? अच्छा तुमचं विचारू आहे बा. मीडियम कांदा आहे. 2 नंबर ट्रॅक्टर. काय भाव गेला विचारतो, दाखवतो. काय भाव गेला हा दाखवलो तो आता आपण? 1081. शेतकरी मित्रांनो आपण आहे ना हायेस्ट पण दाखवतो मी तुम्हाला. तुमचा आहे कांदा? 2 नंबरचा कलर नाही मालाला. काय माहिती का बरं विचारू आपण. बियाण्यात फसवणूक असेल किंवा घरचं दारचं बियाणं असेल. काय भाव गेला? 952. कलर नाही, बियाणं खास नाही वाटत का? नाही ना, बियाणं बदलावं लागेल का? कंपनी आहे का? बरं बरं. कोणतं गाव? टाकळीचे शेतकरी पाहून घ्या. चला शेतकरी आपले दाखवून देऊ मालाची क्वालिटी. 2 नंबर माल माझ्या नजरेमध्ये. तरी भाव काय गेला पाहून घेऊ, कारण एखादा अर्धा कलर पाहिजे तसं मनात भरणार नाही. कोण आहे का शेतकरी? सोयरे काय भाव गेला? 1021. 1021. कोणतं गाव? शिरसगाव. शिरसगाव परिसरात किती कांदा आहे अजून? चालू होणार आहे? आत्ताच चालू होणार. आत्ताच चालू आहे आम्ही. बाबा बाबा बाबा. आमची आता फुल कांदे आता. मग आवक काही कमी नाही होणार का? नाही आवक नाही कमी होणार. नाही. शेतकरी मित्रांनो हे अपडेट होतं. आवक काही कमी होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा आता आपले सोयरे वर गेले, त्यांना विचारू. माल एकदम चांगला पिकवला, थोडा ताजा वाटू राहिला मला. तरी काय भाव गेला?
1080. कोणतं गाव? तळेगावचा शेतकरी आहे. इथं शेजारी एक ट्रॅक्टर आहे. कांदा मिडियम आहे पण कलर लय बरं भाऊ. हा माल जर मोठा झाला ना, म्हणजे या रंगात जर कलर आला नाही याला, तर हा माल एक नंबर विकल बाजार समितीत. कारण याच्यात थोडं बारीक भरेल त्यांनी, सरसगट भरेल म्हणजे सरलाट. काय भाव गेला? 1121. बरोबर. शेजारी एक शेतकरी आपले, त्यांना विचारू. माल मोठा आहे, कलर नाही, साईज नाही एकसारखा, त्याला 2 नंबर म्हणू आपण. काय भाव गेला विचारू आपण. काय भाव गेला? 995. शेतकरी मित्रांनो, हे अपडेट आहे लासलगाव बाजार समितीचं. शेजारी एक ट्रॅक्टर आहे. काय भाव गेला विचारू आपण. मालाची क्वालिटी पाहून घ्या. हाय माल सरलाट भरून आणलाय, काहीच अडचण नाही. काय भाव गेला? 1051. कोणतं गाव? पाचोरे परिसरात किती कांदे? हा, म्हणजे आता संपतील का नाही? चालू झाले. मग कायची काय आवक घटते हो? लोकही वाट पाहू राहिले आवक घटते काय? नाही ना. शेतकरी मित्रांनो, मालाची क्वालिटी पाहून घ्या कशी. तुम्ही माल चांगला आहे. मी साईज तुम्हाला दाखवतो. साईज एकसारखी आहे. मालाला कलर आहे पण आज मार्केट थोडंसं सुपर मालाला डाऊन आहे. सुपर मालाला मार्केट थोडंसं आज डाऊन आहे. माल एकसारखा आहे. काय भाव गेला? 1290 रुपये गेला. कोणतं गाव म्हटले? सोमठाणा देशचं ट्रॅक्टर आहे. 1290 रुपये गेला. आज थोडं सुपर मालाला ना मार्केट थोडं डाऊनच आहे. कारण आज सुपर माल 2 दिवसापूर्वी शनिवारी 1300 1350 विकत होता. आज 550 रुपयानं सुपर मालाला मार्केट डाऊन आहे. शेतकरी मित्रांनो पाहून घ्या. आणि थोडं काय कारण असू शकतं यांचं कमी जाण्याचा. एखाद्या अर्ध्या मालाला आहे ना, हे असं टरलं सुटलं आणि जेव्हा माल खाली पडतो ना, तेव्हा व्यापाऱ्यांना दिसतं आणि मग थोडीशी बोली कमी लागली जाते. हे अपडेट आहे शेतकरी मित्रांनो, बारकाईने सांगतो मी तुम्हाला. ट्रॅक्टर मधली एकदम बारीक चिंगळी गोलटी. काय भाव आहे तुम्हाला दाखवून देतो. विचारू. काय भाव गेला? 700. कोणतं गाव? आंबेगाव परिसरात किती राहिले कांदे? गोलटे गालटे घेऊन आले. संपला काय माल? रांगडे आवरत आले. उन्हाळ्याचं कसं काय नाही? उन्हाळा लागवड आहे का? किती प्रमाणात आहे? आहेच ना. म्हणजे काय वर्षभर आवक नाही गाठणार वाटतं? नाही ना. लाल कांदा भरपूर. शेतकरी मित्रांनो, हे शेतकऱ्यांनी दिलेलं अपडेट आहे. खरं कारण आपल्या समोर येतं. माल अजून बाजारात भरपूर आहे. मालाची क्वालिटी पाहून घ्या. माल असा आहे. शेतकऱ्यांना विचारू. काय भाव गेला? 1270. कुठले शेतकरी आहे? सोनी सांगवी शेतकरी आहे. चला विचारू. शेजारी एक ट्रॅक्टर आहे. काय भाव गेला विचारू. माल अशा पद्धतीचा आहे. काय भाव गेला? ओ सर, आज माल काय भाव गेला? 1313. सोनी सांगवी शेतकरी 1313. पाहून घ्या माल कसा आहे. या पद्धतीचा माल आहे. मालाचं मोल होतं शेतकरी मित्रांनो. शेजारचं विचारू आपण. मालाची साईज पाहिली विचारू आपण. काय भाव गेला? 1251 रुपये गेला. शेतकरी मित्र, मी हा शेवटचा कांद्याचा ट्रॅक्टर शूट करतोय. आता आपले 12 मिनिटं पूर्ण होऊन गेलेले आहे. माल पाहून घ्या. शेवटचे शेतकरी तुम्हाला बाजारभाव सांगतो. काय भाव गेला? 1255. कुठले शेतकरी? आंबेवाडी शेतकरी. 1255 रुपये गेला. शेतकरी मित्रांनो, 17 फेब्रुवारी 2026 आपण कांद्याचे पूर्ण बाजारभावाचा आढावा घेतला. एकंदरीत एक लक्षात आलं, सुपर जो माल आहे तो मी आता शूट केलेला 1425 रुपये गेलेला आहे. अजून बऱ्याच तिकडे हारी बाकी, पाठीमागं पाहून घ्या 5-6 हारी बाकी आहे. पुढे याच्यापेक्षा 1425 पेक्षा उंच निघतो काय माहित नाही. ते कळलंच आपल्याला. अपडेट सकाळच्या सत्रातले हे बाजारभाव होते. आणि आज जर माल पाहिला तर सुपर क्वालिटीचा माल सरासरी थोडासा कमी ना आहे. हायेस्ट जरी 1425 आपण शूट केलेला असला, याच्यापेक्षा जास्तही जरी गेला तरी मिनिमम सुपर क्वालिटीचा माल 1300 1350 रुपयापर्यंत सुपर क्वालिटी विकला. मिडियम कांदा जो होता ना, तो 1100 रुपये, 1100 रुपये, 1150 रुपयाच्या आसपास दिसून आला. गोल्टी 600 रुपये मिडियम गोल्टी होती हलक्यातली, आणि भारी जी गोल्टी होती ती 800 850 होती. अशा पद्धतीचं एकंदरीत ग्राउंड लेवलवरचं हे चित्रण आहे. चला उद्याच्या बाजारभावासाठी आपण पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत राम राम.